नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 मे 1857 मेरठ या ठिकाणी भडका उडाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, बहादूर शाह जफर यांनी दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय सभेमध्ये फूट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा भागामध्ये शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज व फ्रेंच, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीमधील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूचीमधील विषय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूचीतील विषय स्वच्छता हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई पोलीस हे अर्धसैनिक दल नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 डिसेंबर दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजा विरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3, असदुल्ला खान यांनी प्रेरणा दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालील नद्यांचा व त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पद्या या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान हा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, दाल सरोवर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
सर्व्हेल. प्रश्न क्रमांक 19 पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हटले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हणले? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. द. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचा वेगा एवढा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकते जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडेल यांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताची सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थोरियमसाठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन या वायूचा मोठ्या प्रमाणात वाढ होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदामध्ये जास्त असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकणामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी
या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. दातीवर खडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी ही कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% ही दगडी कोळसा वापरून ऊर्जा प्राप्त केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. डॅश या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पंचायत राजाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती? पंचायत राजाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे? डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा? विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2 वाघमुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा? डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले होते? या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 अपूर्ण म्हण पूर्ण करा. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आईने दिलेला लाडू
खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पास करायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे? खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 करोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्त आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाइट चे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33
महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1. 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्ब्रिज इंग्लिश हे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रिज इंग्लिश वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅजस यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅजस यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅजस मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅजस मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभाग झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिशिर कुमार घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल.